ओपनिंग बॅटर जोडी सिद्धिविनायक 11 क्रिकेट टीम. गोलंदाजीत पंकज. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर टॅप केलाय कव्हरच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय पंकज भाकर याच्या विरोधात. हल्ला बॉल झालाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करणं पसंत केलंय प्रथमेश राऊळने. चौकाराने आघात केलाय मैदानामध्ये. धावांची सुरुवात झाली आहे प्रथमेश उर्फ शानू याच्या बॅटमधनं 4 धावांनिशी. दोन्ही टीमचा विचार करता तगडे खेळाडू आहेत. मोठ्या फटक्यानिशी निश्चितच सुरुवात झाली आहे, परंतु आता मात्र पंकजला कमबॅक करावं लागेल. ओहो, कोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षक रामचंद्र कांबळी. पहिल्या प्रयत्नात बीट झालाय, परंतु सिंगल धाव देखील इथे पूर्ण झाली आहे. सिंगल निश्चित धाव पडलं आता मात्र 5 धावांवरती. जगदीश पहिला सामना 74 धावांचा. काय संघर्ष झाला सामन्यात. रोमांचक सामना प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आला होता, परंतु धावांचा पाठलाग झाला. दुसरा सामना तुम्ही बघितलात तर काही जणांनी पहिली इनिंग बघितल्यानंतर मैदान सोडलं असेल, परंतु तुमच्यासाठी सांगतोय शेवटच्या षटकापर्यंत तो सामना झाला मैदानात. परंतु जगदीश मागच्या सामन्यात 10-12 धावा झाल्या असत्या तर देखील एक रोमांचक सामना झाला असता मैदानात. सामन्यात बाजी मारली असती, परंतु महापुरुष सातारा संघ त्या सामन्यात विजयश्री संपादन करतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे अपील उचलून धरली आहे. आउटसाइड अंपायर. बॅटची कट घेतली चेंडूने. प्रथमेश राऊळ उर्फ अण्णा मेगा स्क्रीन वरती आलाय आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिला धक्का यश टेमकर याच्या रूपात. पहिला गडी मैदानाच्या बाहेर. परिधान करून वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत मैदानाच्या दिशेने ज्याने पहिल्याच सामन्यात अप्रतिम दर्जाचा झेल ज्याने पकडला होता, निखिल पेडणेकर पांड्या. हार्दिक पांड्या नावाने देखील परिचित आहे. अगदी त्याची जर्सी क्रमांक परिधान करून त्याने मैदानात आपला खेळ सादर करण्यासाठी पावलं वळवली आहेत. परंतु अगदी वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत मैदानात पावलं वळल्यानंतर पार्टनरशिप करावी लागेल मैदानात शानू राऊळ याच्या बरोबरीने निखिल पेडणेकरला. गोलंदाजीत पंकज भाकर पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून देतो आपल्या टीमला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सांघिक भावपूलक स्थिरावलाय. एक गडी बाद 5 धावा. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावरती. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू फ्रंटफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील उचलून धरली आहे आणि पुन्हा एकदा बाद असल्याची घोषणा. दुसरा धक्का बसला मैदानात. सिद्धिविनायक 11 क्रिकेट टीम 2 गडी 5 धावा. डीजे ऑपरेटरने देखील काय सुंदर धून वाजवली आहे. म्हणजे पंकज बाकर तुमच्या समोर चेंडू हातात तर तुम्ही पुढे येऊन खेळताय. वो बुलाती है मगर जाने का नाही. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. डीजे ऑपरेटर लक्ष्मण उर्फ छोटू मांजरेकर याच्यासाठी. काय अप्रतिम डीजे ऑपरेटरची भूमिका बजावतो सध्याच्या घडीला. स्पर्धेच्या दरम्यान आपल्या परीने का होईना अप्रतिम धून वाजवल्यानंतर प्रेक्षक वर्गांची मन जिंकण्याची भूमिका बजावतोय. मैदानात पहिल्याच षटकात संघर्ष करायला सुरुवात झालाय सिद्धिविनायक 11 टीम कडनं. 2 गडी बाद. धावपलकावरती 5 धावा. संपूर्ण स्पर्धा ही आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील बघताय. जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित राहू शकत नाही तुमच्यासाठी घर बसल्या देखील या सामन्याचा तुम्ही आस्वाद घेणार आहात. आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत तुमचं देखील रवनाथ चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकातील आता मात्र अंतिम बॉलचा खेळ आहे शिल्लक. 2 गडी बाद आणि धावपलकावरती 5 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग लेगला फटका खेळलाय. भिकाजी राऊळ याच्या बॅटमधनं फटका डीप लॉंग लेगला. सीमा रेषेचं उल्लंघन झालंय. भिकाजी राऊळ याच्या बॅटमधनं आलाय चौकार आणि 4 धावेनिशी पहिल्या षटकाची
येस थँक्यू डीजे पंचांकडनं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा, रवनाथ षटकाचा इशारा आलाय. ज्या षटकात बॅटिंग चॉईस पॉवर प्ले अर्थातच फलंदाजांना संधी असते निश्चितच मोठे फटके खेळण्यासाठी. या षटकात आता मात्र क्षेत्ररक्षणात तुम्हाला निर्बंध ठेवावा लागेल. 3 क्षेत्ररक्षक आउटसाइड 30 यार्ड सर्कल असतील आणि धावफलकावरती आपण धावा पाहतोय 9 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. का सुंदर हस्ताक्षर, अशा पद्धतीचं हस्ताक्षर स्कोरिंग काउंटिंग होत असताना जगदीश कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील कॉमेंट्री करणं अगदी सहज सोपं होऊन गेलंय. कारण आमच्या समवेत गुणलेखन कक्षामध्ये जगदीश सातार्डेकर आणि त्यांच्या बरोबरीने साहिल पेडणेकर हे गुणलेखन कक्षामध्ये आहेत आमच्या समवेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 2 गडी बाद, धावफलकावरती 9 धावा. रवनाथ चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आपण अनुभवतोय. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि गेली कित्येक दिवस ज्या स्पर्धेची चर्चा होत होती, प्रत्येकाच्या मनामनात एकच चर्चा होत होती, अर्थातच ती रवनाथ चॅम्पियन ट्रॉफी कधी असेल. आणि त्या स्पर्धेचा क्षण आता मात्र आहे तुमच्या समोर. तिसरी लढत आणि तिसऱ्या लढतीमध्ये पहिल्या इनिंग मधील हे दुसरं षटक. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले, श्रेयस टेमकर गोलंदाजी मार्गवरती आहे दुसऱ्या षटकासाठी. 18 नंबरची जर्सी परिधान करून श्रेयस टेमकर ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. ओ हो विवेक केरकर झेल खाली. अगदी साधा सोपा झेल सुटला गेलाय. आणि झेल कुणाचा सुटलाय तर शानू राऊळचा. कॅचेस विन मॅचेस पहिल्या 2 सामन्यात तुम्ही बघितलात, परंतु इथे पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. चला सूचना, सिद्धिविनायक 11 क्रिकेट टीम, तुमची टीम थोडस डगआउट मध्ये चला. डगआउट आपल्यासाठी आहे. जर खुर्च्या उपलब्ध नसेल तर तुम्हाला खुर्च्या दिल्या जातील त्या ठिकाणी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय. ओ हो दाजी टेमकर देखील झेल सोडतोय आणि इथे देखील धाव पूर्ण झाली आहे. सिंगल निश्चित धावफलक आता मात्र पुढे वादारला गेलाय. 11 धावा. यावेळी बॅटची बाहेरील कडा, इथे चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तुम्ही जर झेल पकडला असता इथे नवीन खेळाडू स्ट्राईक वरती आला असता आणि हाच षटकार तुमचा थांबला असता. हे 6 धावा वाचल्या असत्या, परंतु या अगोदरच्या बॉलवरती दाजी टेमकरने झेल सोडला. शानू राऊळ आला स्ट्राईक वरती, त्याने षटकार टोलवलाय आणि धावफलक वधारलाय. अल्टीपल्टीचा इथे प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला. धावफलकावरती 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे मार्गस्थ. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही फलंदाजी करताय मैदानात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावफलकावरती 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. श्रेयस टेमकर राईट ओव्हर द विकेट. ओहो फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. पंकज बाकर चेंडूला बॅकअप देण्यासाठी मागे थांबलाय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अप्रतिम बॅकअप दिला गेलाय आणि या 2 धावेनिश्चित धावफलक आता मात्र 19 धावांवरती. काय रोमांचक सामना आहे, कारण दोन्ही बाजूंनी दोन्ही टीमसाठी सपोर्टर्स भारी भक्कम आहे. टाळ्यांचा आवाज प्रत्येक चेंडू नंतर दोन्ही टीमसाठी होतोय आणि तो टाळ्यांचा आवाज देखील होणं गरजेचं आहे. प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे दोन्ही टीमला मैदानात. ओहो यावेळी फुल टॉस बॉल वरती आक्रमण झालंय. शानू राऊळ याच्या बॅट मधनं आलाय. अजून एक दमदार दर्जेदार रवनाथ चॅम्पियन ट्रॉफी षटकार. पहिल्याच बॉलवरती झेल सुटला तो भिकाजी राऊळचा. त्यानंतर झेल सुटल्यानंतर शानू स्ट्राईक वरती आला. पहिल्या बॉलवरती शानूचा झेल सुटला होता आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती भिकाजीचा देखील झेल सोडला गेलाय. म्हणजे दोन्ही बॉलवरती झेल सुटले गेलेत आणि त्यानंतर धावा बनवल्या गेल्या. त्या मैदानावरती जवळपास त्या षटकात धावा किती झाल्या? 16 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकात श्रेयस टेमकरने. धावफलकाचा विचार करता 25 धावा. तिसरं षटक साहिल केरकर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती.
एका बाजूने भिकाजी एक चौकार, दुसऱ्या बाजूने शानू राऊळ, प्रथमेश 2 षटकार 1 चौकार. सिंगल डबल धावा चालवत असताना दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप देखील होत आहे मैदानात. सूरज राऊळ आणि गणेश शिरोडकर दोन्ही मागे आहेत. त्यांना मात्र मधल्या फळीमध्ये फलंदाजी करताना मनमुराद आनंद लुटावा लागेल. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, फलंदाजापासून चेंडू थोडासा दूर ठेवलाय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इथे होत होता, परंतु निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. सांघिक धावफलक स्थिरावलाय. धावफलकावरती 25 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे या सामन्यात तुम्हाला 75-80 धावा गाठण्यासाठी प्रयत्न हा मैदानात करावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू सफल होऊन फटका खेळलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. इथे पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी शैलेश याच्याकडनं केली गेली आहे. दरम्यान 1 धाव मैदानात पूर्ण आणि सिंगल निशी 26 धावा धावफलकावरती. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे. आज प्रत्येक वेळी चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर टाळ्यांचा आवाज होत आहे सिद्धिविनायक 11 टीमच्या डगआउट मधनं. हे प्रोत्साहन देखील महत्वपूर्ण ठरलंय या दोन्ही फलंदाजांसाठी मैदानात. आकुटापाचा चेंडू, यावेळी फटका फसलाय की काय. लॉंगांच्या रिजन मध्ये पंकज भाकर अगदी सहज सोप्या पद्धतीने झेलात रूपांतर करतोय आणि साहिल केरकरने प्राइस विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला. प्रथमेश राऊळ झेलबादच्या रूपात तिसऱ्या विकेटसाठी मैदानाच्या बाहेर. यस, थँक्यू डीजे. निश्चितच डगआउट मधनं टाळ्यांचा आवाज करत स्वागत केलं जाईल फलंदाजाचं, कारण त्याने 2 षटकार एका चौकाराच्या जोरावरती 20 धावांची खेळी करत झेलबादून मैदानाच्या बाहेर गेलाय. तिसरा धक्का धावफलकावरती 26 धावा असताना बसलाय. मैदानाच्या दिशेने पावलं वळलीत. अर्थातच वादळापूर्वीची शांतता तुम्हाला आता मात्र मैदानात ही बघायला मिळाली आहे, कारण यानंतर वादळ हे मैदानात घोंघवणार आहे. कारण संपूर्ण स्पर्धेचा सगळ्यात महागडा खेळाडू, सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे, तो गणेश शिरोडकर मैदानामध्ये. फुलटॉस, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, लॉंग लेग बाउंड्री लाईनला षटकारांचा बादशाह गणेश शिरोडकरने षटकार खेचत अकाउंट ओपन केले मैदान. पार्टनरशिप केली आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती मधल्या फळीच्या फलंदाजांना मैदानात आल्या षटकार टोलवणं हे सोपं होऊन गेलं मैदानात गणेशला देखील. ओहो, याही वेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अजून एक आक्रमण केलंय, अजून एक घणाघाती प्रहार साहिल केरकर याच्या विरोधात. 2 चेंडूवरती 2 षटकार. स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक होऊ शकते. षटकारांची हॅट्रिक झाली तर मॅनफ्रॉम मडूला गणेश सातर्डेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे सिक्सर हॅट्रिक साठी. यावेळी फटका फसलाय की काय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे दाजी टेमकर. ओ हो, इथे पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. झेल सुटलाय पुन्हा एकदा गणेश शिरोडकरचा. कामगिरी साहिल केरकरने केली होती, परंतु झेल सुटल्यानंतर एकदा पूर्ण झाली आहे. सिंगल निशी मैदानात तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात. 13च्या सरासरीने धावफलक सुरू आहे. 3 गडी बाद 39 धावा धावफलकावरती. मला सातत्याने ठेवावी लागेल शेवटच्या षटकापर्यंत. ज्याप्रमाणे धावगती सुरू आहे त्याप्रमाणे 75-80 धावा तुम्हाला गाठण्यासाठी प्रयत्न हा मैदानात करावा लागेल. आणि समोरनं धावांची बरसात होत आहे. ती धावांची बरसात रोखण्यासाठी, धावांचा पाऊस रोखण्यासाठी दाजी टेमकर चौथ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये. चला, पुढच्या सामन्यात खेळणारे दोन्ही संघ शिव पॅन्थर्स भटवाडी आणि दुसऱ्या बाजूने श्री 11. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहा. तुमच्यासाठी हा पहिला कॉल. मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका साहिल केरकर लॉंग ऑफ रिजन मध्ये.
चेंडूला बॅकअप देतोय एक सिंगल गणेशच्या बॅट मधून आणि सिंगल निश्चित धावफलक. आता मात्र 40 धावांवरती परावर्तित. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे, परंतु एका बाजूने षटकार टोलवताना भिकाज राऊळ देखील त्याला अँकर रोलची भूमिका बजावतोय मैदानात, साथ देतोय मैदानात. 3 गडी बाद. धावफलकावरती 40 धावा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटवर जात कट केले. पुन्हा एकदा विवेक केरकर चेंडू मागे एक सिंगल. पुन्हा एकदा 41 धावा धावफलकावरती चौथ्या षटका दरम्यान. चौथं षटक आहे धावफलकावरती. 3 गडी बाद. 41 धावा. मैदानात पहिल्या 2 बॉलवरती सिंगल डबल धावा चालवल्यात. दोन्ही बॉलवरती सिंगल धाव खर्च केली दाजीने. ओहो हो, टप्पा पडल्यानंतर अगदी वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली होती चेंडूची. हलकासा चेंडू ब्रेक झाला, ऑफस्टिकच्या बाहेर वळलाय आणि सोपस्कर कामगिरी विकेट किपरने बजावली आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावफलकावरती आणि सांघिक धावफलक 41 धावांवरती स्थिरावलेला आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने क्रॅकिंग प्रहार झालाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू थांबलाय मैदानात आणि चेंडूला बॅकअप दिला जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानात पूर्ण झाल्यात आणि दुहेरी धावेनिश्चित धावफलक. आता मात्र 43 धावांवरती. 43 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. महापुरुष सातारा संघ जो मागच्या सामन्यात 6 षटकात 32 धावांचा पाठलाग करताना संघर्ष करत होता, ज्यांच्या विरोधात चौथ्या षटका दरम्यान धावफलक 43 धावांपर्यंत पोहोचलाय. समोर मात्र ज्याने आतापर्यंत 2 षटकार टोलवलेत तो गणेश शिरोडकर. आकुटापाचा चेंडू, याही बॉलवरती आक्रमण झालंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक षटकार गणेश शिरोडकरच्या बॅट मधून. चौथ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. धावफलकावरती 49 धावा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू शॉर्ट लॉंग लेग आहे. चेंडूला अगदी कॅरेबियन स्टाईल मध्ये थांबवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि सिंगल निशी चौथ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 50 धावा धावफलकावरती लावले गेल्यात. सिद्धिविनायक 11 क्रिकेट टीम 3 गडी बाद 50 धावा. 4 ओव्हरचा खेळ मैदानात संपलाय. थँक्यू डीजे. जगदीश सातार्डेकर प्रेक्षक वर्गांमध्ये पडलेला प्रश्न. रामचंद्र कांबळी ज्याने मागच्या सामन्यात 2 षटकं हाताळली, त्याचं हे पहिलं षटक. यावेळी पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढला मिड विकेटला. पंकज आल्या चेंडूवरती एक सिंगल धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे स्ट्राईक घेण्यासाठी ही झडपड सुरू आहे. नॉन स्ट्राईक वरती फेकी झाली आहे आणि इथे मात्र फलंदाज भिकाजी धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जाईल. चौथा धक्का बसलाय धावफलकावरती. 51 धावा. रामचंद्र कांबळी ज्याने मागच्या सामन्यात 2 षटकं हाताळली, ज्यामध्ये 3 विकेट प्राप्त केल्या होत्या, तो रामचंद्र कांबळे तब्बल 5व्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय. थोडस प्रेक्षक वर्गांमध्ये पडलेला प्रश्नचिन्ह आहे, परंतु मैदानाच्या दिशेने आता मात्र अजून एक आक्रमण करणारा खेळाडू मैदानाच्या दिशेने आलाय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही तगडे खेळाडू आहेत सिद्धिविनायक 11 टीम साठी. सूरज राऊळ आणि दुसऱ्या बाजूने गणेश शिरोडकर. धावफलकावरती 4 गडी बाद 51 धावा. ही जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात थांबली 85-90 धावा देखील होऊ शकतात मैदानात, कारण इनिंग मध्ये अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रामचंद्र कांबळी बघूया धावा रोखतोय का गोलंदाजीमध्ये. यावेळी ओव्हरपिच चेंडू फटका फसलाय. लॉंग ऑनला पुन्हा एकदा दाजी टेमकर, परंतु इथे झेलात रूपांतर केलं गेलंय. गणेश शिरोडकरची खेळी संपुष्टात आली आहे. 5वा धक्का धावफलकावरती 51.
येस, थँक्यू डीजे. 3 षटकारांच्या जोरावरती 23 धावांची खेळी करत गणेश शिरोडकर मैदानाच्या बाहेर आलाय. 5 गडी बाद आणि धावफलकावरती 51 धावा. नवीन खेळाडू मयूर दारगळकर मैदानाच्या दिशेने जातोय. जवळपास अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु येणाऱ्या 10 बॉलमध्ये बघूया किती धावा मैदानात बनवल्या जातील. धावफलकावरती झाल्यात 51 धावा, 5 गडी बाद. मैदानाच्या दिशेने मयूरची पावलं वळलीत. यानंतर पुढचा महत्वपूर्ण सामना. चला, दोघांसाठी या ठिकाणी पहिला कॉल दिलेला आहे. तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपलब्ध राहायचं आहे. पुढच्या सामन्याची टॉस इनिंग ब्रेकमध्ये केली जाईल. श्री 11 आणि त्यानंतर शिव पॅन्थर्स भटवाडी. 5 गडी बाद, धावफलकावरती 51 धावा. अंतिम 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मयूर आणि सूरज राऊळ ही जोडी आता मात्र मैदानात असेल. यावेळी अगदी शरीरावरचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला थांबवलं गेले. मैदानात चेंडूची फेकी जोपर्यंत गेली जाईल. 2 धावा मैदानात पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा कॉल होता, परंतु इथे 2 धावा समाधान आणि दुहेरी धावनिशी धावपळक आता मात्र परावर्तित 53 धावांवरती. दोन्ही टीमचा विचार करतात. दोन्ही टीमसाठी निश्चितच या ठिकाणी सातत्याने सपोर्ट आहे. ज्यावेळी मैदानात फटकेबाजी होत होती, तुमचा 12 मॅन वैभव सातराडेकर देखील थोडासा आनंद उत्साहामध्ये होता, परंतु गणेश शिरोडकर बाद झाल्यानंतर त्याचा उत्साह देखील थांबलाय. यावेळी बॅकफुटवर जात कट केले. पुन्हा एकदा विवेक आलाय चेंडूवरती. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावपलक 54 धावांवरती. सूरज राऊळ बऱ्याच वेळानंतर स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. 54 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. सूरज याच्यासाठी सजवलेलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. ऑनसाइडला एक लॉंग लेग, एक स्क्वेअर लेग, एक ऑनसाइडला मिड विकेट, एक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन, ऑफसाइडला एक लॉंग ऑफ, एक समोर शॉर्ट कव्हर पॉइंट, एक कव्हरला प्रोटेक्शन, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट लॉंग लेगला एक प्रोटेक्शन. प्रथमेश राऊळ जो विकेट किपिंगच्या भूमिकेत. ओहो, यावेळी सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. कारण सूरज नाराजी व्यक्त करतो. सूरजला माहिती होतं या बॉलवरती मोठा फटका होऊ शकला असता. रामचंद्र कांबळी आणि सूरज राऊळ एरवी एकाच वाडीतनं हे दोन्ही खेळाडू बिलॉंग करतात, परंतु आज दोन्ही खेळाडू बरोबर आमने सामने भिडलेत. रामचंद्र कांबळी ज्याने पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय सूरज याच्या विरोधात, हा मात्र महत्वपूर्ण चेंडू असेल सूरजसाठी. यावेळी सन्मान दिलाय चेंडूला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय. या चेंडूवरती एक धाव बनवली गेली आहे आणि सिंगल निशी 5व्या षटकाची समाप्ती. सांघिक धावफलक 5 विकेटच्या मोबदल्यात 55 धावा. 5ची पुनरावृत्ती तुम्ही धावफलकावरती बघू शकता. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद, 55 धावा धावफलकावरती. येस डीजे. मॅन ऑफ द मॅच रामचंद्र कांबळी, ज्याची चर्चा करत होतो कॉमेंट्री बॉक्स मधून. मागच्या सामन्यात त्याने 2 षटक हाताळली होती. अवघ्या 3 विकेट देखील प्राप्त केल्या होत्या, परंतु याही सामन्यात काय कमालीची गोलंदाजी. 5व्या षटकात त्याला गोलंदाजीसाठी आणलं गेलंय आणि त्या षटकात देखील त्याने फक्त 5 धावा जगदीश खर्च केल्यात. एक प्राइज विकेट देखील आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त करून दिली आहे. 6व्या षटकाची जबाबदारी 7 नंबरची जर्सी दाजी टेमकर मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवरती. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं षटक, ज्याने पहिलं षटक हाताळताना 11 धावा दिल्या गेल्यात, तो दाजी टेमकर. वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा स्पेल राईट अराउंड द विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू शफल ऑन साइडला ताणून खेळण्याचा प्रयत्न. सोपस्कर कामगिरी विकेट किपर इथे बजावतोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि सांघिक धावफलक 55 धावांपर्यंत स्थिरावलाय. अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानात. धावफलकावरती 55 धावा. यावेळी ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला ताणून खेळण्याचा प्रयत्न. पंकज बाकर झेल खाली, झेलात रूपांतर केलं गेलंय. सूरज राऊळची खेळी संपुष्टात आली आहे. 6वा धक्का, 6 गडी बाद. धावफलकावरती 55 धावा.
स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे सांगे प्रीमियर लीगचे आयोजक सन्माननीय सूर्यदत्त नाईक साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या विनंती असेल आपल्याला आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. गोवामध्ये एक मोठी स्पर्धा सांगेम प्रीमियर लीग होते त्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आलेले आहेत. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानात या ठिकाणी अजून एक विकेट सन्माननीय सूर्यदत्त नाईक साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दोन्ही मान्यवरांना विनंती करून आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला विनंती केली जाईल या ठिकाणी त्यांचं दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. मैदानात या ठिकाणी विकेटची पडझड सुरू आहे. सातारा ग्रामपंचायत सदस्य गोविंद मांजरेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल. मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी स्वागत होत आहे सन्माननीय सूर्यदत्त नाईक साहेबांचं. एक मोठी स्पर्धा गोवा राज्यामध्ये होते त्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गोव्यामध्ये एकमेव टुर्नामेंट जी ओपन पद्धतीने खेळवली जाते आणि यंदा त्या स्पर्धेचं मोठं पारितोषिक अर्थातच 10 लाख आहे आणि त्या स्पर्धेचे प्रायोजक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत केलं जाईल. त्यांच्यासमोर त्यांचे साथीदार देखील आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. यावेळी मैदानात नेमकं काय घडलंय बघा. स्ट्राईक साठी झडपड आहे परंतु इथे 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावेनिशी आता मात्र धावफलक पुढे वधारलेला आपण पाहतोय. 58 धावा धावफलकावरती. 58 धावा धावफलकावरती 7 विकेटच्या मोबदल्यात मैदानात स्ट्राईक साठी झडपड जरूर होते परंतु इथे विकेटची पडझड सुरू असताना देखील 3 धावा बनवल्या गेल्यात. धावफलकावरती 58 धावा. इनिंग मधील अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 गडी बाद. धावफलकावरती 58 धावा. मयूर दारगळकर एक भारी भक्कम विस्फोटक खेळाडू आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका सजवणं अपेक्षित आहे मैदानात त्याला. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे 1 धाव बनवली गेली आहे. सिंगल निशी पुन्हा एकदा स्ट्राईक साठी झडपड. नॉन स्ट्राईक वरती फेकी आणि इथे देखील स्ट्राईक प्राप्त करण्याच्या नादात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. अजून एक धक्का. 8वा गडी बाद. धावफलकावरती 58 धावा. विकास टेमकर धावबाद स्वरूपात मैदानाच्या बाहेर. झालेले आहेत. कल्पेश नवीन खेळाडू कल्पेश मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती. यावेळी पुन्हा एकदा कुट्टापचा चेंडू खाली क्षेत्रात फटका खेळला गेलाय. फाईन लेग रिजन मध्ये अगदी शेवटच्या बॉलवरती मयूर दारगळकर बॅट मधनं चौकार आणि धावफलक 63 धावांपर्यंत पोहोचलाय. 8 विकेटच्या मोबदल्यात 63 धावा. यस थँक्यू डीजे. सामना जिंक कॅप्टन साठी हा लास्ट कॉल. आपण दोन्ही कॅप्टन लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचं आहे अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या आपण. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी मान्यवरांमध्ये उपस्थिती लावतात गोवा राज्याचे मुख्य स्पर्धेचे आयोजक जे सन्माननीय सूर्यदत्त नाईक साहेब. साहेब आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करावी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच या. आपल्या शुभम आसोलकर चला कुठे असतील तर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शुभम आसोलकर.
सुजल सुजल आपल्यापर्यंत आवाज पोहोचतो. आपण टॉस घ्यायची आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मान्यवरांमध्ये सन्माननीय सूर्यदत्त नाईक साहेबांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस करायची आहे. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केली जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते गोवा राज्यामध्ये एक मोठी स्पर्धा होत आहे, सांगेम प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आमच्या स्पर्धेसाठी लाभलेत, या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सर. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केली जाते. टॉसचा कौल जातोय, बघूया कुठल्या संघाच्या बाजूने. श्री 11 संघ टॉस जिंकतोय आणि लगेचच बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं. महत्वपूर्ण सामना आणि सामन्यात या ठिकाणी 64 धावांचं टार्गेट. बघूया सुरुवातीच्या 3 षटकांसाठी कशा रीतीने धावांचा केला जाईल पाठलाग, आणि सुरुवातीच्या 3 षटकांसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये परशुराम मांजरेकर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. गुड आफ्टरनून. थँक्स सावराम शिरोडकर. दुपारच्या सत्रातील आणखी एका सामन्याला सुरुवात होते. या दरम्यान या ठिकाणी आमच्या प्रमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सूर्यदत्त नाईक साहेब, ज्यांनी सांगे या ठिकाणी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली आहे. 31 मार्चपासून बहुतेक त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अशा प्रमुख मान्यवरची या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर उपस्थिती झाली आहे. त्यांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आमच्या RCC ग्रुप सातारातर्फे. सामन्याला सुरुवात होते महापुरुष विरुद्ध सिद्धिविनायक 11 यांच्यात. महापुरुष संघाच्या सलामीचे फलंदाज सज्ज होत आहेत. थँक्स सावळाराम. प्रथमेश पहिला चेंडू ऑफच्या खूपच बाहेर जाणं चेंडू, पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. पहिली अतिरिक्त धाव मिळते. पंकज बाकर सातारा गावातील एक मोहरा महापुरुष संघासाठी सलामी देताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव मिळते महापुरुष संघाला. सिद्धिविनायक संघाने पुलटपणे चेंडू चार्ज करण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने, निश्चितच या ठिकाणी चौकारच्या दिशेने चेंडू जातोय. चौकारने आपलं खातं खुलं करतोय पंकज बाकर, धारावीचा अग्रेसिव्ह खेळाडू या ठिकाणी महापुरुष संघाचा. धावसंख्या होते 5. प्रथमेशचा पहिला चेंडू ऑफच्या खूपच बाहेर गेला होता, अतिरिक्त धाव मिळाली होती. दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी चौकार खेळतोय पंकज बाकर. चांगली दमदार सलामी देताना दिसतोय आणि त्याला साथ देतोय रामचंद्र उर्फ बाबूश कांबळी. धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे प्रगतीपथावर. चांगली सुरुवात पंकज बाकरची महापुरुष संघासाठी. अकुटपाय चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअरच्या चेंडू जातोय. एका बाउन्स नंतर या ठिकाणी चतुष्क त्या ठिकाणी सज्ज होतोय. चेंडूची परती केली जाते आणि या दरम्यान सहजपणे 2 धावा पूर्ण करतोय पंकज बाकर. धावसंख्या होते 7. चांगली दमदार सुरुवात पंकज बाकरची. या ठिकाणी प्रथमेश कशा प्रकारे वापसी करतोय सिद्धिविनायक संघासाठी. सिद्धिविनायक 11 संघाने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दमदार विजय प्राप्त केला होता आणि त्या सामन्याचा हिरो ठरला होता गणेश शिरोडकर. सूरज राऊने त्या सामन्यात चांगली बहारदार सुरुवात केली होती, चांगली फटकेबाजी केली होती. या दरम्यान ऑफच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणखी एका सोय धावेचा लाभ होताना दिसतोय. धावसंख्या होते 8. थोडासा दबाव ज्या ठिकाणी पंकज बाकर खुले हात फलंदाजी साकारतोय, चौकाराने आपलं खातं खुलं करतोय, त्यानंतर 2 धावा प्राप्त करतोय. धावसंख्या होते 8. पुन्हा एकदा पंकज बाकर सज्ज होतोय. हिरवेगार सुंदर असे मैदान, प्रखर गरमी, तरी या ठिकाणी हवेशीर वातावरणात, आल्हाददायक वातावरणात ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जात आहे. अनेक मान्यवर आमच्या या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देत आहेत. त्या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. खालच्या टप्प्यात राहिला चेंडू कॅच आउटसाठी अपील. आता मात्र या ठिकाणी जोरदार कमबॅक करताना दिसतोय वेगवान गोलंदाज प्रथमेश राऊळ. निर्धाव चेंडूची सांगता होते. पंकज या चेंडूवर पूल करण्याचा प्रयत्न होता.
मोठा फटका हाणण्याचा इरादा होता पंकज बाकरचा. चेंडू खालच्या टप्प्यात राहतो, नीटपणे बॅटवर येत नाही. या दरम्यान एका निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या होते 8. पहिलं षटक हे प्रगतीपथावर. राईट राऊंड विकेट मारा. स्वीपचा प्रयत्न, रचनात्मक फटका हाणण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. रचनात्मक फटका खेळण्यासाठी थोडासा आतुर दिसतोय पंकज बाकर. तेवढी चांगली गोलंदाजी प्रथमेश राऊळची. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या होते 8. पुढचा चेंडू पुढे ससावत मारण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफच्या दिशेने फटका आणला जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज होतोय मयूर धारगळकर. या दरम्यान चेंडूची परती केली जाते. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय पंकज बाकरला. धावसंख्या वाढते 9 धावा या धावफलकावर. प्रथमेशच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता पंकज बाकरने. त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले होते प्रथमेशने पंकजसाठी. आणि आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर या ठिकाणी बाबूश कांबळी स्ट्राईकवर येतोय. अष्टपैलू खेळाडू, ITM साठी मोठं योगदान देणारा अष्टपैलू फलंदाज. याच पुढच्या सामन्यात बाबूशला सामनावीचा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं होतं, गौरविण्यात आलं होतं. या दरम्यान मिड ऑफ स्टेशन फटका हाणला जातोय. मयूर जातोय चेंडूवर, चेंडूची वापस केली जाते. बाबूश कांबळी 2 धावांनी आपलं खातं खुलं करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या होते 11 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात करून दिली होती पंकज बाकरने. चौकार खेचला होता, चौकारने आपलं खातं खुलं केलं होतं. या षटकात 2 अतिरिक्त धावा प्राप्त झाल्या आहेत महापुरुष संघाला. त्यानंतर 2 धावा पंकज बाकर पूर्ण करतोय. 2 धावेने बाबूश कांबळी आपलं खातं खुलं करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 11 धाव्या धावफलकावर. गणेश उर्फ सुदेश शिरोडकर दुसऱ्या षटकाची धुरा सांभाळतोय. सामना करेल धरणीचा फलंदाज पंकज बाकर. रचनात्मक फटका हाणण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. थोडंसं मिसफील्ड, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी. फक्त 1 धावेवर समाधान व्यक्त केलं जात आहे पंकजकडून. धावसंख्या होते 12. सुमधूर साऊंड सिस्टीम मसूरकर यांची. रात्रंदिवस झटणारे मसूरकर RCC साठी ही सुसज्ज सुमधूर DJ सिस्टीम ऑपरेट करत आहेत. थँक्स मसूरकर. सक्काच्या सत्रात मसूरकर यांनाही सन्मानित करण्यात आलं होतं. गणेशचा पुढचा चेंडू चार्ज करण्याचा प्रयत्न, डीप विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार. लाजवाब फटका या ठिकाणी बाबूश कांबळीच्या बॅटमधून निघतोय. माफ करा, फलंदाज झेलबाद होतोय. आघाडीचा फलंदाज महापुरुष संघाचा नवीन फलंदाज सज्ज होतोय श्रेयस टेमकर. आणखी एक नवोदित क्रिकेटपटू रवनाथ चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान सज्ज होताना दिसतोय. गणेशचा पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न, सीमारेषेकडे झेल टिपला जातोय. आणखी एक हादरा बसतोय महापुरुष संघाला. श्रेयस टेमकरच्या विकेटचा पतंग होतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय श्रेयस टेमकर. किफायतशीर गोलंदाज
पंकज बाक्करने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र या ठिकाणी सलामीचा दुसरा फलंदाज बाबूश कांबळी, त्यानंतरच्या चेंडूवर श्रेयस टेमकर बाजून तंबूत परतत आहेत. धावसंख्या थांबते 12 धावा या धावफलकावर. स्ट्राईकवर येतोय. पहिला चेंडू फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला जातोय. निश्चितच चेंडू या ठिकाणी चौकाराच्या दिशेने जातोय आणि या ठिकाणी पंच चौकार घोषित करतायत. या चौकाराने प्रथमेश राऊळ आपलं खातं खुलं करतोय. चौकाराने धावसंख्या वधारते. धावसंख्या होते 2 गडी बाद 16 धावा. मधल्या फळीतील फलंदाज प्रथमेश राऊळ चौकाराने आपलं खातं खुलं करतोय. ज्या ठिकाणी सलामीवीर पंकज बाक्करने आपलं खातं चौकाराने खुलं केलं होतं. चांगली सुरुवात प्रथमेश राऊळची. या दरम्यान खालच्या टप्प्यात राहिला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा. चेंडू बॅटची कट घेतोय आणि मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 17. दुसऱ्या षटकात 2 सफलता प्राप्त करतोय गणेश शिरोडकर. बाबूश कांबळी त्यानंतर श्रेयस टेमकर बांधून तंबूत परतत आहेत. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. पाहू या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते निखिल पेडणेकर, ज्याने पहिल्या सामन्यात लाजवाब उत्कृष्ट झेल टिपला होता. निखिलने चेंडूची पडती केली जाते. फक्त 1 धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा या धावफलकावर. पहिल्या षटकात 11 धावा प्राप्त केल्या होत्या महापुरुष संघाने, तर दुसऱ्या षटकात 7 धावा देतोय गणेश शिरोडकर आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करतोय. पहिले 2 षटकाचा काही समाप्त होतोय 18 धावा धावफलकावर. तिसरं षटक घडतोय आणखी एक अष्टपैलू खेळाडू आणि सातारा गावातील एक मोहरा सूरज राऊळ सज्ज होतोय तिसरं षटक घेऊन सिद्धिविनायक 11 संघासाठी. पहिला चेंडू पोलकण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात सूरज राऊळची सिद्धिविनायक 11 संघासाठी. तिसऱ्या षटकात धावसंख्या स्थिरावते 18 धावा या धावफलकावर. पुढचा चेंडू लेगच्या दिशेने जाणारा चेंडू, पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त आणखी 1 धाव प्राप्त होते. धावसंख्या होते 19. 2 गडी बाद 19. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. सातारा गावातील अनुभवी क्रिकेटपटू, नवोदित क्रिकेटपटू आमने सामने लढत देताना दिसत आहेत. आमने सामने लढती देत आहेत. थोडंसं मिसफील्ड आणि या दरम्यान या ठिकाणी 1 धाव मिळते. धावसंख्या होते 20. 2 गडी बाद 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना महापुरुष संघ. सुरेशचा पुढचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे व्हाईट बॉलचं अपील, पंच मात्र फेटाळून लावतायत. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसऱ्या षटकात सूरज राऊळ चांगली सुरुवात करतोय. मोठ्या फटक्यांपासून बचावात्मक अशी गोलंदाजी सूरजची सिद्धिविनायक संघासाठी चांगली ठरते. आणि या दरम्यान फटका हाणण्याचा प्रयत्न आणि निश्चितच षटकार खेचला जातोय. बराच वेळ धडपड होती प्रथमेशची आणि या दरम्यान सुवीर गवसतो आणि षटकार होतोय प्राप्त आणि धावसंख्या वधारते 26 धावा या धावफलकावर. पहिल्या 3 चेंडूत 1 अतिरिक्त धाव, त्यानंतर 1 फक्त धाव दिली होती. त्यानंतर मात्र प्रथमेश राऊळ एक खणखणीत षटकार खेचतोय आणि महापुरुष संघाला महत्त्वपूर्ण योगदान देताना दिसतोय. आता मात्र या ठिकाणी शैलीदार फटका आणला जातोय. मिडऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान व्यक्त करताना दिसतोय प्रथमेश. धावसंख्या होते 27. 2 गडी बाद 27. प्रथम फलंदाजी करणारा महापुरुष संघ. महापुरुष विरुद्ध सिद्धिविनायक 11 यांच्यात हा सामना रंगतोय. 2 गडी तंबूत परत आहेत. दोन्ही सफलता प्राप्त करतोय गणेश शिरोडकर. त्यानंतर सूरज राऊळ विरुद्ध प्रथमेश एक दमदार षटकार खेचतोय. लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू यष्टी रक्षकाला या ठिकाणी हुल देतोय आणि या ठिकाणी अतिरिक्त धावांचा लाभ होताना दिसतोय. तब्बल 3 धावा या चेंडूवर प्राप्त होत आहेत आणि धावसंख्या होते
31 धावा या धावफलकावर, 2 गडी बाद 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना महापुरुष संघ तब्बल अतिरिक्त 3 धावांचा लाभ महापुरुष संघाला. स्लो पदार्थ चेंडू आणि झेल उडतोय, झेल क्षेत्ररक्षक सज्ज होतोय आणि या ठिकाणी झेल सुटतोय. आपल्या कॉपिंग क्रीजमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता सूरज राहुलचा आणि या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते आणि धाव संख्या होते 31. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा आहेत धावफलकावर आणि या पुढील समालोचन करतील माझे सहकारी अशोकजी नाईक. धन्यवाद. पॉवर प्लेचा इशारा होतोय आणि उरलेत 18 चेंडू. या 18 चेंडूत विजयासाठी करायच्या आहेत त्या 33 धावा. 18 चेंडूत 33 धावा सामना जिंकण्यासाठी. तो एक अच्छी गेंद के साथ डॉट गेंद के साथ बॉलिंग बार पर गणेश. हवा में गेंद इस बार मिड विकेट बाउंड्री पर. फील्डर 2 फील्डर है और जब तक गेंद को उठाते फील्ड करते. एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. मान्यवर कक्षात सांगेम प्रीमियर लीग एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे सर्व सन्माननीय सूर्यदत्त नाईक आणि त्याचबरोबर सन्माननीय सर्वेश शिरोडकर हे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मान्यवर कक्षात मनपूर्वक खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान. तो इसी बीच गणेश की अगली गेंद शफल होकर खेला. इस बार थोड़ी नीचे रही थी. स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद निकालते हुए बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन पर. बैटिंग पावर प्ले. चौथा ओवर 64 का टारगेट. 4 रन बने स्कोर के खाते में. चार रन बने स्कोर के खाते में. इस बार एक हल्के से टैप किया गेंद को पॉइंट पर. फील्डर गेंद को फील्ड करते निशाना लगाया. थोड़ा सा ओवर थ्रो लेकिन बैकअप बहुत अच्छा था. शॉर्ट मिड विकेट पर गेंद को फील्ड करते और एक इसी बीच सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 2 विकेट के नुकसान पर. 64 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. चौथा ओवर जारी है. गणेश गेंदबाजी कर रहे. 2 बल्लेबाज है श्रेयस और इस बार लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर. ओहो फील्डर से दूर गेंद. लॉन्ग अप सीमारेखा से बाहर. सिक्सर. 6 रन के लिए गेंद चली गई सीमारेखा से बाहर. टोटल शॉट मिले 6 रन स्कोर के खाते में. आगे निकले इस बार डाउन द ग्राउंड. लॉन्ग अप बाउंड्री पर. डीप लॉन्ग अप बाउंड्री पर गेंद एक बार फिर से चली गई सीमा रेखा से बाहर. 2 बैक टू बैक छक्के लगते हुए पंकज के बल्लेबाजी में और इन 6 रन के साथ स्कोर पहुंचा अब मात्र 49 रन पर 2 विकेट के नुकसान पर. 64 का टारगेट है. 15 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए. एक महंगा ओवर गणेश का जिस ओवर में चौका लगा 2 छक्के लगे 18 रन बने इस ओवर में और कहीं ना कहीं आने वाले 2 ओवर का खेल अभी भी बाकी है. तो 12 गेंदों में अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 15 रन. 12 चेंडूत 15 धावा सामना जिंकण्यासाठी.
15 धावा गेंदबाजी में परिवर्तन निखिल आ चुके हैं बॉलिंग मार पर। एक दो विकेट लेने पड़ेंगे मैच में वापसी के लिए। तो इस बार बल्ले से लगकर गेंद, लेकिन टिप्पा खाने के बाद मेरे ख्याल से विकेट कीपर के पास निकली, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक डॉट गेंद के साथ निखिल गेंदबाजी में 5वां ओव्हर शुरू हो चुका है। 11 गेंदों का खेल बाकी है, 15 रन, 11 चेंडूत 15 धावा सामना जिंकण्यासाठी। 11 गेंदों में 15 रन टोटल अभी भी मैच को जीतने के लिए। अल्टी पल्टी इस बार कवर पॉइंट की तरफ, एक सिंगल, क्या दूसरा रन? जी बिल्कुल, दूसरे रन के लिए पलटे जब तक थ्रो पहुंचा विकेट कीपर के हाथों में। 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ 50 से आगे निकली, टोटल पहुंचा 51, 51 पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पर। विकेट कीपर के हाथों में गेंद निकली, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए। आड़े बल्ले से खेला इस बार ऑन साइड पर, कॉर्नर पर फील्डर है मौजूद, थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग के साथ, लेकिन दूसरे रन के लिए मौका नहीं मिला। एक ही रन बन गया स्कोर के खाते में। एक सिंगल पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। निखिल गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर। बड़ा शॉट इस बार ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, और इसी के साथ और एक कामयाबी मिलती हुई। गौरव जा रहा है इकडे बघ, दोन मार। करके वापस आउट होकर वापस 2 छक्के लगाए, 1 चौका लगाया पंकज ने। 52 टोटल स्कोर, 3 विकेट के नुकसान पर 52 रन। 12 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। टोटल 52 लॉस ऑफ 3 विकेट, और नए बल्लेबाज मैदान पर दाजी। ओ ये नीचे रही गेंद, बोल्ड हुए उस गेंद पर, थोड़ी सी अपकटर गेंद अंदर आती हुई नीचे रही, साफ बोल्ड हुए, और एक सफलता मिलती हुई टीम को। और स्कोर रुका हुआ 52 पर 4 विकेट के नुकसान पर। 52 लॉस ऑफ 4 विकेट। डीजे रन, 6 चेंडूत 12 धावा, 6 गेंदे 12 रन। नए बल्लेबाज जा चुके हैं विवेक, न्यू बैटर विवेक, 6 गेंदे 12 रन। देखा जाएगा फिलहाल क्या होता है इस अंतिम ओवर में। और बॉलिंग मार पर विकास, 6 गेंदे 12 रन, 6 चेंडूत 12 धावा। बहुत अच्छा मैच मैदान पर दोनों के बीच का।
सामने उड़ाया इस बार ओवर पिच गेंद पर, लॉन्ग ऑन पर फील्डर निखिल। ओ ओ ओ 2-3 नहीं, कैच छूटा, रनआउट का खतरा। ओहो, शायद ये रनआउट का भी मौका था, लेकिन गेंदबाज शायद ये सोच रहे थे गेंद स्टंप पे लगेगी, तो 2 रन बन गए स्कोर के खाते में। कैच छूटा, 2 रन बने, रनआउट का मौका गवा दिया और 2 रन के साथ स्कोर पहुंचा 54। अब 10 रन चाहिए अभी भी, 5 गेंदों में 10 रन, 5 चेंडूत 10 धावा। बॉलिंग मार्ग पर विकास अगले गेंद लेकर, इस बार बड़ा शॉट ऑन साइड पर शापाल होकर स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू डीजे, धन्यवाद। देखो क्या हुआ, कैच छूटा, कैच छूटने के बाद रनआउट का मौका गवा दिया और उसके बाद फिर से एक बार जो स्ट्राइक मिला वहीं पर एक लंबा छक्का लगाया बल्लेबाज ने, प्रथमेश ने। अब तक 2 चौके 2 छक्के, सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। क्या दूसरा रन बनेगा? लॉन्ग पर फील्डर है मौजूद, थोड़ी सी हड़बड़ाहट, जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते। 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल पहुंचा 62। मुकाबला जारी है, महापुरुष सातारा और सिद्धि विनायक 11, इन 2 टीमों के बीच में। दोनों टीम एक एक मैच को जीत चुकी है। यह मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा, अगर दूसरी जीत हो जाए तो, और देखा जाएगा फिलहाल आने वाली गेंद पर क्या होता है, क्योंकि अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए 2 रन। आगे निकलकर खेला इस बार, क्या दूसरा रन बनेगा? एक सिंगल लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर बहुत अच्छी फील्डिंग, निखिल तेजी के साथ आते, गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। अब 1 रन चाहिए मैच को जीतने के लिए और खेल बाकी है 2 गेंदों का, 2 चेंडू 1 दाव, 2 गेंदों में 1 रन। थोड़ा रिक्वेस्ट है दोस्तों, जो सपोर्टर है सभी खिलाड़ी, आपसे रिक्वेस्ट है, थोड़ा बाउंड्री लाइन से पीछे आइए, थोड़ा बाउंड्री लाइन से पीछे आइए। एक रन मैच को जीतने के लिए और खेल बाकी 2 गेंदों का, 2 चेंडू 1 दाव। ओ, ये अच्छी गेंद, रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर एंड पर नहीं, बिल्कुल। तो ये मुकाबला समाप्त होता हुआ और मैच को जीतती हुई महापुरुष सातारा क्रिकेट टीम इस मैच को जीतती हुई मैन ऑफ द मैच। और वो प्रथमेश स्वीकार रहे। थैंक यू, धन्यवाद।
बर कवठणकर याचकडून, तर चषक पंकज मेस्त्री याचकडून देण्यात आला आहे. मालिकावीरसाठी चषक व मिक्सर हे पाचवीक ठेवण्यात आलं आहे. कैलासवासी विनया विश्वनाथ घाडी यांच्या स्मरणार्थ दादू घाडी व यतीन घाडी याचकडून व तेजस रेडकर याचकडून मिक्सर ठेवण्यात आला आहे. उदयनमुख खेळाडूसाठी चषक व इस्त्री